वर्तमान में बेड जिले में अपराध दर काफी बढ़ गई है और इसमें महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री और शिवसेना पार्टी के अध्यक्ष श्री एकनाथराव शिंदे और युवा सेना मराठवाड़ा के अध्यक्ष और इंस्पेक्टर श्री बाजीराव चौहान की पार्टी के बेड जिला शिवसेना सहायता प्रकोष्ठ के कार्यकर्ता शिवलास मस्के ने 21 अगस्त 2025 की मध्यरात्रि लगभग 2 बजे बेड शहर के पलवन चौक स्थित निवास पर एक अज्ञात व्यक्ति ने हमला कर दिया। 5 हमलावर आधी रात के आसपास घर में घुसे, दरवाजा खोला, जबरदस्ती अंदर घुस गए और विलास मस्के पर धारदार हथियार से हमला कर दिया। उनकी बहन ने हमले का विरोध करने की कोशिश की, लेकिन हमलावर ने हमले को रोकने के लिए उनकी बहन पर धारदार हथियार से हमला कर दिया। वो गंभीर रूप से घायल भी हो गई हैं। ज्या ठिकाणी घटना घडली, आपलं गाव कोणतं? पालवण. तर आपल्या गावावर जे हल्ला झाला होता त्यावेळेस तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असं समजतं. त्यावेळेस कशी घटना कधी घडली आणि किती वाजता घडली? किती जण लोक होते ते? 4-5 जण होते. तुमच्या हातावर काय आहे, काय मारलं? डोक्यामध्ये वार केले. आम्हाला जास्त काही नाही, तुम्ही त्या चोराला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला का भावाला सावरण्याचा प्रयत्न केला? भावाला सावरण्याचा प्रयत्न केला, कारण ते सगळे 4-5 जण असल्यामुळे मला त्यांच्याकडे काही त्यांना प्रतिकार करता नाही आला. भावाला स्वीकारण्याचा प्रयत्न केला, माझ्यावर पण नाही आला. तुमची प्रकृती बरी आहे आता? हो. काय बीपी वगैरे वाढला होता का तुमच्या त्या कामामध्ये? नाही, बीपी वाढला सांगता येणार नाही, कारण भावाला काही झालं. हा, म्हणजे तुम्ही घाबरले होते का तेव्हा? घाबरले होते. जखम ज्यावेळेस तुम्हाला मार लागला त्यावेळेस तुमचा हात पूर्ण रक्त वगैरे बाहेर पडला? हो. किती जखम, किती टाके पडले तुमच्या हातावर? 9 टाके पडले. 9 टाके. हो. जखम खोल आहे? हो. काय नस वगैरे काय तुटली वगैरे? नस नाही, त्यात 9 टाके आणि इकडं पण लागली. हाताला सूज वगैरे? हो. आता किती दिवस तुम्हाला विश्रांती दिसायला लागेल का? 3-4 दिवस त्यानंतर आम्ही इथंच राहिलो. मी आणखी भयभीता याचा तपास वगैरे काय चालू आहे? पोलीस काय कारवाई गेले असतात सगळे खाली तक्रार केली असतात. ठीक आहे. काय नाव म्हणलं आपण? भाग्यश्री अशोक सोने. ठीक आहे, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपण गीताई हॉस्पिटल या ठिकाणी आलेलो आहोत. मारहाण झालेले हे रुग्ण आहेत. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव विलास मस्के असं नाव आहे. विलास मस्के. कधी आपल्याकडं रुग्ण ॲडमिट झाले ते? 2 दिवस झाले. रात्री जवळपास 1च्या सुमारास झाले. काय नाव आपल्या हॉस्पिटलचं? गीताई मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यांना काय कुठे मार लागला होता? त्यांना डोक्याला एक इथून इथपर्यंत जवळपास एक स्ट्रेट शार्प कट आहे आणि असं बाकीच्या साईडला पण बरेचशा जागा 2-3 जागा. किती स्टिचेस पडले त्यांना? जवळपास हाताचे आणि डोक्याचे मिळून सगळे 35 टाके पडलेले आहेत. त्यांची प्रकृती वगैरे कधी सध्या? पहिल्या 2 दिवस थोडीशी खराब होती, पण आता थोडीशी सुधारणा आहे, चांगली आहे. काय डोक्याला वगैरे जास्त मारायचं? हो, डोक्याला म्हणजे आतमध्ये नाही आहे मेंदूला सध्या तरी वरच्या वाटत नाही. हा, सिटी स्कॅन केला त्याच्यामध्ये नॉर्मल आलं आहे, पण वरती भरपूर मोठ्या जखमा आहेत. त्या जखमा भरण्यासाठीच बरेचसे दिवस जाते. किती दिवस आणखी रुग्ण ॲडमिट राहते? रुग्ण आणखी कम से कम 4 ते 5 दिवस आपल्याकडे ॲडमिट राहील. चांगल्या प्रकारे सेवा दिली त्यांना, म्हणजे असे हो. त्याच्या ऐकून त्यांच्या डोक्याच्या व्यतिरिक्त आणखी कुठे मार लागले त्यांना? डोक्याच्या व्यतिरिक्त एक इथे हाताला आहे आणि दुसरा इथे पण एक कट. काय नर्वला वगैरे काय धक्का लागला का? नाही, थोडंसं वाचलं. इकडून आर्टरी वगैरे इकडून जाते आणि हा कट थोडासा इकडे बसला म्हणून वाचली. आणि हा पण खूप डीप कट आहे. बाकी पोटाला वगैरे, पायाला कुठे काही जखमा वगैरे काही? पोटाला नाही, इथे थोडासा ब्लंट ट्रॉमा आहे, म्हणजे मुक्का मार आहे. बाकी इथे कट आहे आणि इथे बाकी सगळं. ज्यावेळेस रुग्णालयात येण्यापूर्वी त्यांची परिस्थिती कशी होती? रुग्णालयात येण्यापूर्वी परिस्थिती म्हणजे पूर्णपणे अशी रक्तबंबाळ झालेली होती. रक्त वगैरे चौकट, त्यांचा रक्तदाब वगैरे काही वाढला? रक्तदाब काही वाढला झालेला होता. रक्तदाब वाढला होता? कमी झाल्यावर, कमी लो बीपी झाला होता? हो, लो बीपी झाला. आता किती दिवस त्यांना विश्रांतीची गरज आहे सध्या?
विश्रांतीची इथून गेल्याच्या नंतर जवळपास एक 20 ते 25 दिवस त्यांना बेड रेस्टच करावी लागेल. 20-25 दिवस त्यांना ठेवावं लागेल. आणि त्या जखमा खूप मोठ्या आहेत, ते भरून येण्यासाठी जखम खोल आहेत का जास्त? खोल आहेत, म्हणजे जवळपास जे आपलं हे हाड असतं डोक्याचं, ते हाड ओपन झालंय इतक्या खोल आहेत त्या. जखम खोल आहे. पण गँग्रीन वगैरे होऊ शकते का या जखमेमुळे? होऊ शकतं, पॉसिबिलिटीज असू शकतात. जखम खोल असल्यामुळे पॉसिबिलिटीज असतात याच्या. असं होऊ शकतं. मग त्याला फार केअरफुली आपण कार्य करत असतो, त्यांची सेवा वगैरे. फार केअर घ्यावी लागते अशा पेशंटची. अँटीबायोटिक्स वगैरे हे ते थोडेसे हायर डोस देणं. रोज त्यांना तात्काळ म्हणजे त्यांना दक्षता करणं फार गरजेचंच आहे. हो, दररोज. त्याच्यासाठीच आपण क्रिटिकल केअरमध्ये ठेवले आहे त्यांना. ऑक्सिजन वगैरे चालू का सध्या त्यांना? ते सध्या ऑक्सिजन बंद केले. त्यांची परिस्थिती पूर्ण नॉर्मल. त्यांच्या समवेत त्यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी दुसरे रुग्ण कोणी ऍडमिट आहेत? त्यांच्या परिस्थितीत बहीण आहेत असं मी ऐकलं. त्यांना काय झालेलं नेमकं? त्यांना हाताला इथे कट आहे आणि मुक्कामार पण आहे हाताला. हाताला फ्रॅक्चर वगैरे? हो, फ्रॅक्चर नाही, कट आहे, डीप कट आहे खूप. डीप म्हणजे त्यांना खोलवर जखम केली समजा? हो, खोलवर. ते शार्प इन्स्ट्रुमेंटने केलेली. हे जी जखम झाली ती काय कशाच्या पद्धतीने झालेली, म्हणजे ते कशाने मारलेलं असं? ते कदाचित एखादा चाकू किंवा चाकूचा मोठा प्रकार असा असू शकतो. चाकूचा एका अंदाजे. आता रुग्ण बरे होतील असे आहे. हो, ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. काय नाव म्हणले आपलं सर? डॉक्टर विकास राठोड. विकास राठोड. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. एक्सप्रेस न्यूज भारत, बीड जिल्हा संवाददाता डॉक्टर R.K. आसूर, बीड, महाराष्ट्र. आपण गीताई हॉस्पिटल या ठिकाणी आपण आलेलो आहोत. आपलं नाव काय? विलास मस्के. आपण कार्यकर्ते म्हणून काम करत आहात. कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते? शिवसेना. तर आपल्यावर जे हल्ला झाला ते कोणत्या दिवशी हल्ला झाला, किती वाजता झाला? 21 तारखेला. किती वाजता झाला? अरे, हल्ला करणारे किती जण होते? मग कशाचा वार केला होता त्याने? तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना? काय जास्त लोक असल्यामुळे तुम्ही हल्ला त्यांना प्रतिकार करू शकला. मग त्यावेळेस तात्काळ म्हणजे तुम्ही आरडा वगैरे केले का? जसं आसपासचे लोक वगैरे जमा झाले का? रात्रीचे किती वेळ होते? तुमच्या समवेत आणखी कोणाला मारण बहीण का? त्यांना हाताला फ्रॅक्चर वगैरे झालं? तुम्हाला किती टाके पडले? 35. ज्यावेळेस मारण झालं त्यावेळेस तुम्ही बेशुद्ध झाले. मग तात्काळ हॉस्पिटलला कोणी आणलं तुम्हाला? प्रतिस्पर्धीचे हल्ला करणार आहेत तुम्हाला संशयित आरोपी म्हणून तुमच्या कधी पाहण्यात वगैरे आहेत का? अनोळखी. हल्ला करण्याचं कारण काही समजू शकतं? नाही समजू. किती वर्षापासून आपण जे कार्य करत आहात शिवसेनेचे? 3 वर्षापासून. बीडला स्थानिक कुठं कार्य करतात? वैद्यकीय शिवसेना मदत बाजीराव चव्हाण. लगेच समाजसाठी तुम्ही एवढं कार्य करत असताना तुमच्यावर हल्ला होणं म्हणजे गोष्ट. आता प्रगती कशी आहे तुमची सध्या? प्रगती सध्या ठीक आहे. किती टाके पडले डोक्याला? 21 टाके. तुमच्या बहिणीच्या समेत आणखी कोणाला मारहाण झाली? दोघंच घरी होते. हल्ला करणारे अनोळखी जे होते त्यांचे ते गणवेश कसे होते सांगू शकतो? पोलिसात फिर्याद वगैरे काय दिलेली? त्याची चौकशी वगैरे? आता प्रकृती वगैरे ठीक आहे? आता सुट्टी कधी मिळणार आपल्याला? ठीक आहे. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.